हाय फ्रेंड्स, कसे आहात? सजेश आणि महा एक्झामचे यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 15 जुलै 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या विषयाकडे. तर लिंडा नोस्कोवाने जिंकले विम्बल्डन 2026 महिला एकेरीचे विजेतेपद. तर या न्यूजविषयी डिटेलमध्ये पाहूया. चेक प्रजासत्ताकची स्टार टेनिस लिंडा नोस्कोवाने आपल्याच देशाच्या कॅरोलिना मुचोवाला एका रोमांचक सामन्यात हरवून विम्बल्डन 2026 महिला एकेरीचे प्रतिष्ठित विजेतेपद पटकावले. तर टेनिसविषयी जीके पाहूया. विम्बल्डन चॅम्पियनशिप जगातील सर्वात जुने ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे. याची सुरुवात 1877 झाली आणि ही एकमेव मेजर स्पर्धा आहे जी नैसर्गिक गवताळ कोर्टावर खेळवली जाते. पुढे पाहूया. जेक्साने यशस्वीरित्या केले RV-X रॉकेटचे पहिले उड्डाण व लँडिंग. तर जपानी अंतराळ संस्था जेक्साने जपानच्या अकिता प्रांतातील नोशिरो चाचणी केंद्रातून पुन्हा वापरता येणाऱ्या RV-X म्हणजे रियुजेबल व्हेइकल एक्सपेरिमेंटल या विशेष प्रयोगात्मक वर्टिकल रॉकेटचे पहिले यशस्वी उड्डाण व लँडिंग चाचणी पूर्ण केली. तसेच या चाचणीत रॉकेटने यशस्वीपणे वर्टिकल टेक ऑफ केले, हवेत 10 मीटर उंचीवर काही सेकंद स्थिर राहिले आणि नंतर सुरक्षितपणे उभ्या स्थितीत लँडिंग केले. पुढे पाहूया. WDMMA 2026 रँकिंगमध्ये भारतीय हवाई दलाला जगात 3रा क्रमांक. तर वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्टने जारी केलेल्या 2026च्या ग्लोबल एअर पॉवर रँकिंगमध्ये विमानांची एकूण संख्या, मारकक्षमता आणि आधुनिकीकरणाच्या आधारावर भारतीय हवाई दलाला म्हणजेच IAFला जगात 3रे स्थान मिळाले आहे. या यादीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. पुढे पाहूया. सौरभ गांगुली आणि अंजुम चोप्रा यांचा ICC हॉल ऑफ फेम 2026मध्ये समावेश केला आहे. ICCने स्कॉटलंडच्या एडनबर्ग येथे झालेल्या समारंभात माजी भारतीय पुरुष कर्णधार सौरभ गांगुली आणि माजी महिला कर्णधार अंजुम चोप्रा यांना ICC हॉल ऑफ फेम 2026मध्ये समाविष्ट करण्याची घोषणा केली. सौरभ गांगुली या प्रतिष्ठित क्लबमध्ये स्थान मिळवणारे भारताचे 12वे क्रिकेटपटू ठरले आहे. त्यांच्यासोबतच इंग्लंडच्या केविन पीटरसनलाही हा सन्मान मिळालेला आहे. पुढे पाहूया. पुढची बातमी. INS महेंद्रगिरी F-38 युद्धनौकेचे भारतीय नौदलात अधिकृत समावेश. संरक्षण मंत्रालयाच्या मंझगाव डॉक शिपयार्ड्स लिमिटेड MDL मुंबई यांनी बनवलेले प्रोजेक्ट 17A मालिकेतील 6वे स्वदेशी स्टील्थ फ्रिगेट युद्धनौका INS महेंद्रगिरी F-38ला विशाखापट्टणम नौदल डॉक आंध्र प्रदेश येथे भारतीय नौदलाच्या पूर्व फ्लीटमध्ये अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आले. तसेच 28 नॉटचा कमाल वेग असलेल्या या आधुनिक युद्धनौकेत 75% पेक्षा जास्त स्वदेशी घटक वापरले आहेत आणि ती पृष्ठभागावर मारा करणाऱ्या घातक सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. पुढची बातमी पाहूया. लॉर्ड्सवर ऐतिहासिक महिला कसोटी. यस्तिका भाटिया आणि क्रांती गौड यांचे विक्रम. तर लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर भारत आणि इंग्लंड महिलांमध्ये पहिला ऐतिहासिक महिला कसोटी सामना खेळला गेला. भारताच्या यस्तिका भाटियाने 113 धावांची शानदार खेळी करून लॉर्ड्सवर कसोटी शतक करणारी जगातील पहिली महिला क्रिकेटपटू होण्याचा मान मिळवलेला आहे. तसेच दुसऱ्या डावात क्रांती गौडने 37 धावा देऊन 5 विकेट घेतल्या आणि लॉर्ड्स टेस्टच्या प्रतिष्ठित ऑनर्स बोर्डवर नाव नोंदवणारी पहिली भारतीय
पहिली महिला ठरली. पुढे पाहूया पुढची बातमी. प्रति व्यक्ती उत्पन्न 2023-24 सिक्कीम अव्वल, बिहार तळाशी. तर काय आहे बातमी पाहूया. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अहवालानुसार सिक्कीम 7,07,179 प्रति व्यक्ती उत्पन्नासह भारतातील सर्वात श्रीमंत राज्य ठरले आहे. या यादीत बिहार 68,624 सह सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे. तसेच 3 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या मोठ्या राज्यांमध्ये तेलंगणा पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर कर्नाटक, हरियाणा, तामिळनाडू आणि गुजरातचा क्रमांक लागतो. पुढे पाहूया पुढची बातमी. केरळचा जन्मदर प्रथमच 10च्या खाली. तर केरळ आरोग्य विभागाच्या अहवालानुसार प्रगत सामाजिक व आरोग्य निर्देशांकामुळे राज्याचा कच्चा जन्मदर CBR इतिहासात पहिल्यांदाच म्हणजे प्रथमच प्रति 1000 लोकसंख्येमागे 10च्या खाली आला आहे. हे राज्याच्या लोकसंख्याशास्त्रीय संक्रमणाच्या अत्यंत प्रगत टप्प्याचे प्रतीक आहे. पुढची बातमी पाहूया. नागालँड आणि उत्तराखंडमध्ये किवी फ्रूट सेंटर ऑफ एक्सिलेन्स. तर केंद्र सरकारच्या सहकार्याने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या न्यूझीलंड दौऱ्यातील करारानुसार ईशान्येकडील नागालँड आणि उत्तराखंडमध्ये उच्च दर्जाच्या किवी फळाच्या उत्पादनाला तांत्रिक चालना देण्यासाठी 2 विशेष सेंटर ऑफ एक्सिलेन्स स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पुढची बातमी पाहूया. पश्चिम बंगाल सरकारने मंजूर केली पंतप्रधान चहा मजूर प्रोत्साहन योजना. तर पश्चिम बंगाल सरकारने राज्यातील चहाच्या बागांमधील लाखो कामगारांच्या सामाजिक सुरक्षा, जीवनमान सुधारणा, पायाभूत सुविधा आणि आरोग्य लाभांसाठी आर्थिक पॅकेजसह पंतप्रधान चहा मजूर प्रोत्साहन योजनाच्या अंमलबजावणीला अधिकृतपणे मान्यता दिलेली आहे. पुढे पाहूया. कतारचे माजी अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचे निधन. तर कतारमध्ये आधुनिक आर्थिक सुधारणा आणि प्रसिद्ध अल जझीरा मीडिया नेटवर्कची स्थापना करणारे कतारचे माजी अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचे 12 जुलै 2026 रोजी 74व्या वर्षी निधन झाले. ते 1995 ते 2013 पर्यंत कतारचे सर्वोच्च शासक होते. पुढे पाहूया. अमित शहा यांच्या हस्ते जयप्रकाश नारायण पब्लिक लायब्ररीचे उद्घाटन. केंद्रीय सहकारिता मंत्री अमित शहा यांनी देशातील सहकारी ढाच्याला डिजिटल व आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी नवी दिल्लीतील उद्यान मार्गावर जयप्रकाश नारायण पब्लिक लायब्ररीचे उद्घाटन केले. 35,000हून अधिक भौतिक पुस्तके आणि सुमारे 1 कोटी ई-बुक्सची क्षमता असलेली ही आधुनिक लायब्ररी UPSC व इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी एक उत्तम केंद्र ठरलेले आहे. तर फ्रेंड्स थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.